औद्योगिक क्षेत्रांना 70% एलपीजी पुरवठा होणार। रेस्टॉरंट्स नंतर मोठ्या उद्योगांना 20% अतिरिक्त पुरवठा। पेट्रोलियम मंत्रालयाकडून पत्र जारी, राज्यांना तातडीनं नियम लागू करण्याचे निर्देश। धाराशिवमध्ये 1200 सिलेंडरचा घोळ, 7 लाख रुपयांच्या गॅसची ब्लॅकनं विक्री केल्याची माहिती समोर। तणावाखाली वितरकाकडून जीवन संपवण्याचा प्रयत्न, तामलवाडी पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू। बारामती पोटनिवडणुकीत भाजप मोठा भाऊ म्हणून पाठीशी उभा राहणार। सुनेत्रा पवार यांना निवडून आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करणार। सुनेत्रा पवार यांच्या भेटीत मुख्यमंत्री फडणवीसांचा शब्द। अजित पवारांच्या अपघातावर महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाल्यास लगेच उमेदवारी मागे घेणार। बारामतीतील काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांची प्रतिक्रिया, लढण्यावर ठाम, मात्र पक्षाचा आदेश मान्य असेल, मोरे यांची माहिती। समरजित घाटगेंची भाजपमध्ये घर वापसी, तर घाटगे भाजपचेच, फक्त तिकीट घेण्यासाठी ते आमच्याकडे आले होते। शरद पवार यांच्या एनसीपीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची टीका। काम नाही तर पद नाही, उपमुख्यमंत्री शिंदेंचा पदाधिकाऱ्यांना कडक इशारा, सूत्रांची माहिती। शिवसेनेच्या नवनियुक्त संपर्क प्रमुखांशी शिंदेंनी व्हीसीद्वारे संवाद साधला। मोंदू अशोक खरातला दुसऱ्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर तिसऱ्या गुन्ह्यात खरातचा ताबा मिळावा म्हणून एसआयटीचा अर्ज, खरातला व्हीसीद्वारे कोर्टात हजर केला।